बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये अखेर महायुतीचं ठरलंय। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। दोन्ही ठिकाणी भाजप शिवसेना युतीचाच महापौर बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे लवकरच याबाबत घोषणा करणार आहेत। मुंबईच्या ताजलँड्स हॉटेलमध्ये शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली। या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना कानमंत्र दिला। नगरसेवकांना कामाचा आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आलेत। पालिका निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेला जनतेनं नाकारलं असं म्हणत त्यांनी यावेळी ठाकरेंच्या सेनेवर टीका केली। कुणी कितीही प्रयत्न केले तरी मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर बसेल असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय। संजय राऊत काहीही करू शकतात, पण 28 तारखेला त्यांनी टर्म संपल्यानंतर राज्यसभेवर ते जाऊ शकत नाहीत, बाकी कुठेही जाऊ शकतात असा खोचक टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना लगावला। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवत आपली ताकद दाखवून दिली। दरम्यान नागरिकांचे प्रश्न, विकास कामं आणि अन्यायाविरोधात आम्ही सातत्यानं आवाज उठवू। येणाऱ्या काळात अहिल्यानगरचा महापौर आणि आमदारही शिवसेनेचाच असेल असा विश्वास विक्रम राठोड यांनी व्यक्त केलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील शरद पवारांच्या पक्षाचे नेते समरजित सिंह घाटगे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। समरजित सिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील म्हटलेत। बुलढाण्यात भाजपला मोठं खिंडार पडलंय। भाजपच्या अमोल अंधारे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यामुळे आता कामगार मंत्री आकाश फुंडकरांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। आता तिकीट द्या, नाहीतर गळफास द्यायला दोरी द्या अशी अजब मागणी करत खासदार उदयनराजेंच्या समर्थकांनी भावनिक साद घातली। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार कुलदीप क्षीरसागर यांनी ही अजब मागणी केली आहे। शिवसेना उभाठा पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांनी अजित पवार यांची भेट घेतली। या भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भरत भगतला 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात गोळीबाराची घटना घडली। लोखंडवाला बॅकरोड परिसरातील फर्स्ट क्रॉस लेनमध्ये गोळीबार एका अज्ञात व्यक्तीनं केला। गोळीबार करून आरोपी फरार झाला। भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडी आणि भाजपमध्ये राडा झाला। कोणार्क विकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले, त्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। पुणे शहरात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीये। काल मध्यरात्री येरवड्यातील सादलबाबा दर्गा परिसरात एका भरधाव कारनं धुमाकूळ घातला। मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही अनियंत्रित कार थेट रस्त्याकडच्या एका दुकानात जाऊन आदळली। या भीषण अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलाय। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। मुंबई महापालिकेचा महापौर हा महायुतीचाच होईल हे वरच्या देवाने ठरवलंय असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला होता। तर देवाने जर महापौर ठरवलाच आहे, मग नगरसेवकांना का कोंडून ठेवलंय असा सवाल राऊतांनी केलाय। देवाच्या म्हणजे माझ्या मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे, तुम्ही आमचा सोडू। महायुतीचा महापौर बसला असता तर 29 नगरसेवक कोंडून नसते ठेवले ना त्यांच्या सहकारी गटानं। जर एवढं सोपं असतं तर 29 नगरसेवक त्यांच्याच राज्यात कोंडून नसते ठेवले। याच्यावरती आमच्या देवाभाऊंचं काय म्हणणं आहे? त्यांची सुटका करा। त्यांचे नातेवाईक काही नगरसेवकांचं कदाचित अपहरण झालं म्हणून तक्रार देऊ शकतात। दरम्यान बिगेस्ट लुझर मनसे असेल हे माझं भाकीट खरं ठरलं अशी टीका सीएम फडणवीसांनी केली आहे। यावर राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलं पाहूयात। मी हे आधीच सांगितलं होतं, कारण मला राजकीय दृष्ट्या दिसत होतं की या युतीमध्ये सगळ्यात मोठा त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण बिगेस्ट लुझर ज्याला म्हणेन म्हणजे इलेक्शनचं हे मनसे राहील। आणि
माझं जे भाकीत होतं ते या निवडणुकीने स्पष्ट केलेलं आहे. त्या ठिकाणी मनसेला किंवा राज ठाकरेंना या युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही. उद्धवजींना मात्र तो झालेला दिसतोय. राज ठाकरे यांना दुर्दैवानं कमी जागा मिळाल्या आणि हे दुःख सगळ्यांना आहे आम्हाला. आम्ही आत्ताच राजसाहेबांच्या पक्षाचे एक उमेदवार आले होते आमच्याकडले. ते सांगायला की शिवसेनेनं आमच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पण थोड्या मताने मी पडलो. आम्ही ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. दुर्दैवानं फार मोठं यश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जरी येऊ शकलं नाही तरी मी त्यांना फडणवीस म्हणतात किंवा काड्या घालतायत तसं काय लुजर वगैरे मानत नाही. कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये अखेर महायुतीचं ठरलं असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये गुप्त बैठक पार पडली. या दोन्ही ठिकाणी भाजप शिवसेना युतीचा महापौर होणार असल्याची माहिती न्यूज 18 मराठीला सूत्रांनी दिली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे लवकरच घोषणा करणार असल्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये देखील या संदर्भात देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात देखील बैठक झाली आहे. महायुतीचं ठरलंय का? आता सगळ्याच बैठका काय आमच्या समोर किंवा आम्हाला सांगून होत नाहीत. माननीय शिंदे साहेबांनी ती जर बैठक घेतली असेल तर ती बैठक कशासाठी होती ही योग्य वेळी तुमच्या समोर येईल. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांचं दावोसमध्ये मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक आणणार असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान 5 वर्षात विकसित राष्ट्रांच्या राजधानींपेक्षा मुंबई प्रगत झालेली दिसेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांनी वजन काट्यावर आक्षेप घेत कारखाना बंद पाडला होता. मात्र हा प्रकार म्हणजे प्रस्तावित कारखानदारांकडून सुरू असलेलं षडयंत्र असल्याचं शिवतारे यांनी म्हटलं. शिवतारेंनी नाव न घेता शंकरराव गडाख आणि चंद्रशेखर घुले यांच्यावर निशाणा साधला. जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडलं. गुलाबराव पाटलांचं गावात आगमन होताच ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं. अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक हैराण झालेत. वाहतूक कोंडी दरम्यान सुजय विखे थेट रस्त्यावर उतरले. होमगार्डचा पगार मी देईन मात्र नागरिकांना होणारा त्रास थांबला पाहिजे असं विखे म्हटले. वर्ध्यात बोर व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत नवीन 2 गेटचे उद्घाटन करण्यात आलं. कारंजा तालुक्यातील ढगा आणि रहाटी इथे गेट सुरू करण्यात आले. यावेळी खासदार अमर काळे आणि मंत्री पंकज भोयर उपस्थित होते. महापालिका आणि शासनाच्या विविध प्राधिकरणांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या पात्र प्रकल्पग्रस्तांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत 97,368 सदनिका वितरित केल्यात. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळालाय. पश्चिम रेल्वेच्या कांदिवली आणि बोरिवली स्थानकादरम्यान नव्यानं बांधलेल्या 5व्या आणि 6व्या मार्गाची सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी या 3.21 किलोमीटरच्या विभागाची तपासणी केल्यानं या भागात रेल्वे चालण्यास हिरवा कंदील मिळालाय. पश्चिम रेल्वेच्या सुरक्षित आणि सुरळीत संचलनात अडथळा आणणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी मुंबई सेंट्रल, वसई, दादर, वांद्रे टर्मिनस इथे यार्ड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत आणि यासाठी सुमारे 40 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भोवताली असणाऱ्या झोपड्या तोडण्याचं नियोजन असून यामुळे साधारण 50 ते 100 एकरचा भूखंड विमानतळाच्या विस्तारासाठी मोकळा होईल. मात्र तत्पूर्वी झोपडीधारकांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिक्षक पत्रात परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर झाला असून तो उमेदवारांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून देण्यात आलाय. यंदाच्या टीईटी परीक्षेचा निकाल 10% अधिक लागला असून गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये निकालात सुमारे 7% वाढ झाली आहे.
जळगावच्या रावेर तालुक्यातील सावदा कन्या शाळेच्या मैदानाची मजबूतीकरण, सौंदर्यीकरण आणि विकास कामांच्या नावाखाली दुर्दशा झाली आहे. प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं असून याबाबत तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वाशिमच्या जवळका अमानवाडी रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि त्यामुळे रस्ते दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे. हिंगोलीच्या वसमत शहराजवळ परभणीकडे जाणाऱ्या महामार्गावर रेल्वे उड्डाणाजवळ एका कारचा अपघात झाला. एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही कार थेट रस्त्याकडेला जवळपास 25 फूट खोल कॅनॉलमध्ये कोसळली. या दुर्घटनेत कारमधील 2 जण जखमी झाले.